नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा आपल्या हाताने नंदिनीला घास भरवत असतो आणि तो प्रत्येकाच्या नावाचा घास भरू लागतो आणि तेव्हा बोलतो हा घास जीवाचा असे बोलून तो तिला घास भरवत नाही। तेव्हा नंदिनी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते। त्याला विचारते काय झाले, जीवाच्या नावाचा घास मी खाणार नाही का? आणि तेव्हा जीवाचं काहीच उत्तर येत नाही। तर तिकडे आपण पाहतो काकू ही पार्थ आणि काव्याला बोलते तुम्ही दोघे जण नवरा बायको आहात हे आम्हा दोघांना सिद्ध करून दाखवा। तेव्हा काकू बोलते तुम्ही दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने जेवण भरवायचे। तेव्हा पार्थ आनंदित होतो। काव्य अवकून पार्थकडे पाहू लागते। तिकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते आई आता आपल्याकडे फक्त 24 तास आहे। या 24 तासांमध्ये तू नंदिनीच्या विरोधामध्ये कुठला पुरावा गोळा करणार आहे? ती नंदिनी काय पुरावे देईन काही सांगता येत नाही। त्यामुळे आपल्याला सदैव तिच्या पुढे एक पाऊल राहायला हवे। तेव्हा वसुंधरा तिला उत्तर देते रम्या तू काही काळजी करू नको, बघ तो आता 24 तासाच्या आतमध्ये ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल। तर तिकडे आपण पाहतो जीवा देखील नंदिनीला प्रश्न विचारतो 24 तासामध्ये तुम्ही वसुंधराच्या विरोधामध्ये कुठला पुरावा आणणार? आपल्याकडे वेळ कमी आहे। तेव्हा नंदिनी त्याला बोलते पुरावा तर नक्कीच मिळणार आहे। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही वसुंधराच्या विरोधामध्ये 24 तासामध्ये पुरावा आणू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।